हुपरीच्या विकासासाठी हुपरीमध्ये अंबाबाई आघाडीची सत्ता ही काळाची गरज. दौलतराव पाटील. हुपरी नगर परिषद निवडणूक संदर्भात अंबाबाई शहरी विकास आघाडीची बैठक आज संपन्न झाली. हुपरी नगर परिषद निवडणूक 2026च्या निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासंदर्भात चर्चा-विनिमय करण्यासाठी व भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी, एक धिक्कारशाही थांबवण्यासाठी व गावातील विविध विकास कामांना आडकाठी ठरलेल्या सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडी ही इतर पक्ष, रिपब्लिकन पार्टी गवई गट, कॉम्रेड शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट ह्या पक्षांची मोड बांधण्यासाठी आज हुपरी अंबाबाई शहरी विकास आघाडी यांची बैठक हुपरीतील पॉप्युलर हॉलमध्ये घेण्यात आली. या संदर्भामध्ये अंबाबाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत अंबाबाई शहरी विकास आघाडीचे 21च्या 21 उमेदवार कसे निवडून येतील यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. यावेळी अंबाबाई शहर विकास आघाडीचे सचिव विठ्ठलराव पाटील बोलत असताना हुपरीच्या विकासाची झालेली दुर्दशा यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडी ही सक्षम आहे. विकास कामामध्ये निधी आणण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडीकडे संपूर्ण हुपरीच्या जनतेचे लक्ष लागून असून कोणत्याही परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचून अंबाबाई शहरी विकास आघाडीला सत्ता स्थापन करायची असे सांगितले. यावेळी शिवाजीराव शिंदे, संग्राम वायंगाडे, बापू जाधव, सुनील धोंगडे, विद्याधर कांबळे, धर्मवीर कांबळे, प्रभाकर निकम, भरत चौगुले, किशोर निकम, रमेश कांबळे, नंदकुमार मटकरी, धनंजय खाडे, उमाजी पाटील, सतीश निकम, दीपक गजरे, नामदेव जाधव, अनिल धोंगडे, महेश मोरे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराची क्षमता व प्रत्येक उमेदवाराची निवडून येण्याच्या स्थितीवर त्या प्रभागातील उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई, हुपरी.